निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक म्हणजे पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनर्स यांना आता 1 जानेवारी 2024 पासून त्यांच्या पेन्शनमध्ये 20% ते 100% पर्यंत वाढ देण्याचा निर्णय दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जाहीर केला आहे। तर काय आहे सविस्तर निर्णय आणि कोणत्या पेन्शनर्सला याचा थेट लाभ मिळणार जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचे माहितीपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, तर 80 वर्ष व त्यावरील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतन अथवा कुटुंब निवृत्ती वेतनात दिनांक 1 जानेवारी 2024 पासून वाढ करण्याबाबत मित्रांनो हा GR दिनांक 16 जानेवारी 2024 म्हणजे कालच निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार 80 वर्ष व त्यावरील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना 7व्या वेतन आयोगानुसार निश्चित झालेल्या मूळ निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतनात वाढ दिनांक 1/1/2019 पासून सुधारित करण्यात आला आहे। शासन आता असे आदेश देत आहे की सदर दर दिनांक 1/1/2024 पासून पुढील प्रमाणे सुधारित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, यामध्ये जर निवृत्ती वेतनधारकाचे वय 80 वर्ष ते 85 वर्ष दरम्यान असेल तर मूळ निवृत्ती वेतनात म्हणजे पेन्शनमध्ये 20% वाढ मिळेल। पेन्शनरचे वय हे 85 पेक्षा अधिक ते 90 वर्षांपर्यंत असेल तर मूळ निवृत्ती वेतनात 30% वाढ मिळणार। वय वर्ष 90 पेक्षा अधिक ते 95 वर्ष वय अशा निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनात म्हणजे पेन्शनमध्ये 40% वाढ मिळणार आहे। जर पेन्शनरचे वय 95 वर्षांपेक्षा अधिक ते 100 वर्षांपर्यंत असेल तर मूळ निवृत्ती वेतनात 50% वाढ मिळेल, आणि जर वय 100 पेक्षा अधिक असेल तर अशा निवृत्ती वेतनधारकांना मूळ निवृत्ती वेतनात 100% म्हणजे पेन्शन जी असेल त्याच्या 100% वाढ मिळणार आहे। सदर लाभ केवळ दिनांक 1/1/2024 पासून देय राहील। त्यापूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्ती वेतन घेत असलेल्या निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम अनुज्ञेय राहणार नाही। तसेच शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्ष व त्यापुढील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनाही वरील निर्णय लागू राहील। त्याचप्रमाणे शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदांमधून सेवानिवृत्त झालेल्या 80 वर्ष व त्यापुढील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना सुद्धा लागू राहील। तर मित्रांनो, निवृत्ती वेतनधारकांसाठी जाहीर झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती अवश्य शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्सकरिता आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।